नमस्कार. 27 मे ही तारीख राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण आहे भारतीय राज्यघटनेमधलं कलम 164(4). या कलमानुसार मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून ज्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे त्या व्यक्तीने आपल्या कोणत्याही सभागृहाचं सभासदत्व 6 महिन्यामध्ये घेणं अनिवार्य असतं आणि ते नाही घेतलं तर त्या व्यक्तीचं पद आपोआप संपुष्टात येतं. म्हणजे भारतीय राज्यघटना ही विधिमंडळाला किंवा संसदेला, सरकारला जबाबदार धरत असल्यामुळं हे करणं अनिवार्य आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनलेले आहेत आणि ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. 6 महिन्याच्या आत त्यांना एका तरी सभागृहाचं सदस्यत्व घेणं अनिवार्य आहे. अशा स्थितीत राज्यपालांनी त्यांच्या नियुक्तीला परवानगी दिली नाही तर अडचण येऊ शकते. आता आपण हाच विषय जरा तपशीलवार समजून घेऊया. पहिला मुद्दा, उद्धव ठाकरेंना विधिमंडळाचं म्हणजे विधान परिषदेचं किंवा विधानसभेचं सदस्य होणं शक्य नव्हतं का? तर विधानसभेचं सदस्य होणं कोणीतरी राजीनामा दिल्याशिवाय जागा रिक्त झाली नसती आणि त्या जागेवर निवडणूक घेऊन परत सदस्यत्व होणं हे जरा जिगरीचं झालं असतं. ते यासाठी की कुठली तरी एखादी जागा रिक्त करावी लागली असती. त्यामुळं विधानसभेऐवजी विधान परिषदेचा मार्ग उद्धव ठाकरेंनी निवडला. विधान परिषदेचा मार्ग निवडल्यावर पहिल्यांदा 2 पोटनिवडणुका झाल्यात. म्हणजे तानाजी सावंत विधानसभा सदस्य झाल्यानंतर त्यांची झालेली रिक्त जागा आणि धनंजय मुंडे विधानसभा सदस्य झाल्यानंतर त्यांची झालेली रिक्त जागा, या 2 जागासाठीच्या पोटनिवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्या जागेवरती उद्धव ठाकरेंना निवडून आणता येऊ शकलं असतं, पण राजकीय तडजोडीपोटी ती जागा अन्य पक्षाला बहाल करण्यात आली आणि उद्धव ठाकरेंनी ती निवडणूक लढणं टाळलं. आता पुढे असा कयास होता की त्यानंतर लगेच विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेच्या जागा निवडून यायच्या आहेत. त्यातून उद्धव ठाकरेंना सहजरित्या विधान परिषदेवर घेता येऊ शकेल. आता अडचण अशी झाली की विधान परिषदेच्या निवडणुका कोरोनामुळं लांबणीवर पडल्या. आता उद्धव ठाकरे सरकारच्या समोर मोठा पेच होता की विधान परिषदेवर जायचं कसं. म्हणून सरकारने एक मधला मार्ग काढला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेत राज्यपालांच्याकडं त्या जागी, म्हणजे जिथे राज्यपालांच्याकडून नियुक्त करायच्या जागा असतात त्या 2 जागा रिक्त आहेत आणि त्या जागेवर नियुक्ती द्यावी असा प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव काही पहिल्यांदा पाठवण्यात आलेला नव्हता. हा प्रस्ताव दुसऱ्या वेळेला पाठवला गेलेला आहे. याआधी जेव्हा या पदासाठीचा प्रस्ताव पाठवला होता तेव्हा राज्यपालांनी हा प्रस्ताव नाकारला होता आणि कारण दिलं होतं की ह्या नियुक्त्या ज्या राज्यपालांच्याकडून करायच्या आहेत त्या नियोजित कार्यक्रमानुसार नाहीत, तर रिक्त पदावर त्या नियुक्त्या करायच्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी 4-6 महिन्याचा कालावधी म्हणजे त्यावेळेला पहिल्या प्रस्तावाच्या वेळेला उरलेला आहे आणि त्यावर नियुक्त करण्यामध्ये काहीही अर्थ नाही असं सांगत राज्यपालांनी तो प्रस्ताव नाकारला होता. आता परिस्थिती अडचणीची आलेली आहे. मुख्यमंत्री 28 मे पर्यंत जर कोणत्याही सभागृहाचे सदस्य झाले नाहीत तर राजीनामा द्यावा लागेल अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळं मंत्रिमंडळानं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीशिवाय बैठक घेत एक प्रस्ताव तयार केला आणि तो पाठवला. आता तो प्रस्ताव राज्यपालांच्याकडे विचाराधीन आहे. राज्यपाल राज्यघटनेच्या 171(3)(e) मधील पोटकलम 5 नुसार या व्यक्तीची निवड करत असतात. आणि गंमत अशी आहे की भारतीय राज्यघटनेनुसार मंत्रिमंडळानं केलेल्या शिफारसी पुनर्विचारार्थ पाठवण्याच्या पलीकडं राज्यपाल कृती करू शकत नाहीत, तो अधिकार नाही असं देखील म्हटलं जात आहे. आता यात गंमत आहे, गडबड आहे ती लोकप्रतिनिधी कायद्याची. म्हणजे एखादी निवडणूक असेल आणि तिचा कालावधी घ्यायची असेल आणि त्या पदाची मुदत लवकरच संपणार असेल, म्हणजे 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल, तर ते पद रिक्त ठेवावं असं लोकप्रतिनिधी कायदा सांगतो. म्हणजे अल्प काळासाठी उगाच निवडणुका किंवा निवड करण्याचा फार्स करण्याची गरज नाही असं लोकप्रतिनिधी कायदा सांगतो. त्यामुळंच राज्यपालांनी पहिल्यांदा 4-5 महिन्याचा कालावधी आहे, मी निवड करणार नाही असं म्हटलं होतं. आता त्यानंतर बराच काळ लोटून गेलेला आहे.
आता ज्या पदावर उद्धव ठाकरेंची निवड करायची आहे त्या पदाचा कालावधी उरला आहे तो फक्त 1.5 महिने, म्हणजे 30 + 10 45 दिवसाचा कालावधी उरलेला आहे. 45 दिवसानंतर हेही पद आपोआप संपेल आणि त्यानंतर नव्यानं परत उद्धव ठाकरेंची नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया करावी लागेल. आता खरी गोची इथे आहे. राज्यपाल 1.5 महिन्याकरता नियुक्तीचे आदेश देतील का असा प्रश्न सगळ्यांना आहे. म्हणजे भाजप प्रेमी मंडळींना हा आदेश देऊ नये असं वाटतं, शिवसैनिकांना हा आदेश राज्यपालांना द्यावाच लागेल असं वाटतं, राष्ट्रवादी राज्यपालांना इथे राजकारण करते असा आरोप करते आहे, काँग्रेस बिचारी सपोर्टिव्हच्या भूमिकेत शांतपणे बसून आहे. आता राज्यपालांना हा नाकारण्याचा अधिकार आहे का हा मोठा प्रश्न आहे. त्याचं कायद्याकडून कीस होईलच. खरं तर राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या शिफारशी नाकारण्याचा अधिकार नाही, पुनर्विचारार्थ पाठवण्याचा अधिकार मात्र नक्कीच आहे. पण लोकप्रतिनिधी कायद्यानुसार या पदाची कालमर्यादाच कमी राहिलेली असल्यामुळं राज्यपाल तिथे निवड करणे नाकारू शकतात का हा खरा प्रश्न आहे. जर नाकारल्या गेलं तर उद्धव ठाकरेंना परत एकदा या पदाची शपथ घ्यावी लागेल आणि तेही कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना. अशा स्वरूपाची शपथ देताना काही गडबड होईल का अशी शंका अनेकांच्या मनामध्ये आहे. पण विधिमंडळानं निवडलेला नेता मुख्यमंत्री म्हणून नेमण्यासाठी राज्यपालांना नाही म्हणता येत नाही हे तेवढंच वास्तव आहे. यात काही पंजाबचे निकाल लोक सांगतायत, बाकी कुठले निकाल सांगतायत, पण आजच्या घडीला तरी राज्यपालांनी नाकारल्यावर उद्धव ठाकरेंच्या समोर राजीनामा देऊन परत शपथ घेणं एवढा एकच मार्ग शिल्लक राहणार आहे. त्यामुळे पुढच्या महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणकोणते रंग उधळले जातात ते पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्कार. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.